तर पुढे एक मोठी बातमी समोर येते। गडचिरोली आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा ठरणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव महाराष्ट्राचं निर्माण करणाऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन होणार आहे। या सुरजागड इस्पातमुळे जवळपास 7,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं कळतंय। आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ देखील सोशल साईटवरती शेअर केलाय। त्यात गडचिरोली जिल्हा आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असा उल्लेख करण्यात आला आहे। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत, आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळावं, त्यांना प्रशिक्षण मिळावं, त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्या, त्यांना योग्य शिक्षण मिळावं, त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला। तर आता लाडक्या भावांसाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नवीन योजना जाहीर केली आहे। 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये मिळणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपये दरमहा स्टायपंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला होते, त्यावेळेस त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे। आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे।